मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपलं चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. आय पी एलची पुढची मॅच जी होणार आहे ती होणार आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरू वर्सेस लखनौ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये. आणि हा सामना दोनही संघांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण की जर उद्या आर सी बी जिंकली हा सामना तर आर सी बी प्लेऑफमध्ये जाणं तर नक्की होईलच, प्लस त्यांचे टॉप 2 स्पॉटसुद्धा ऑलमोस्ट पक्के होतील. पण जर उद्या लखनौ हा सामना हरली तर मात्र त्यांना आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दुसऱ्यांवरती डिपेंड राहावं लागेल. म्हणजे ऑलमोस्ट ते ह्या टुर्नामेंटमधनं बाहेर जाण्याच्या मार्गावरती उभे राहतील. सो उद्याचा सामना फार जास्त महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. हा सामना होणार आहे लखनौच्या एकाना स्टेडियमवरती, जे की लखनौचं होम ग्राउंड आहे. आता हे होम ग्राउंड जे आहे ह्या मैदानाच्या साईड बाउंड्रीज थोड्याशा मोठ्या आहेत. सो स्पिनर जे आहेत ते गेममध्ये येऊ शकतात, खास करून चेज करताना. आणि पीच जे आहे ते इक्वल पीच आहे, बॅटर्स बॉलर दोघांसाठी ह्यावरती हेल्प असते. हेड टू हेड रेकॉर्डमध्ये जाऊया तर एल एस जी 2 मॅचेस जिंकले, आर सी बी 3 मॅचेस जिंकले, टोटल 5 मॅचेस या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेल्या. ग्राउंडचे रिपोर्ट्स बघूया तर टोटल 18 मॅचेसमध्ये ह्या ग्राउंडवरती ॲव्हरेज स्कोर आहे 165+. बॅटिंग पहिली करणारी टीम जिंकली 8 वेळा, बॅटिंग सेकंडवाली टीम जिंकली 10 वेळा. स्कोरिंग पॅटर्नकडे जाऊया तर 150हून कमी स्कोर 4 वेळा झाला आहे, 150 ते 69 5 वेळा झाला आहे, 170 ते 89 4 वेळा झाले आणि 190हून अधिक स्कोर 5 वेळा झालेला आहे. बॉलरसाठी एकाना स्टेडियम कशा प्रकारे आहे, टोटल 18 मॅचेसमध्ये 137 विकेट पेसर्सला तर 83 विकेट्स ह्या स्पिनर्सला या ठिकाणी भेटलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण दोन्ही टीमची प्लेइंग 11 बघून घेऊया. सुरुवात करूया रिषभ पंतपासून. रिषभ पंत कर्णधार, त्यानंतर ॲडम मार्क्रम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, अब्दुल समद आणि आयुष बदोनी. रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, आवेश खान, प्रिन्स यादव आणि मयंक यादव. आणि इम्पॅक्ट प्लेयर असतील डेव्हिड मिलर. आता आपण बघूया आर सी बीची प्लेइंग 11. कर्णधार रजत पटीदार, फिल सॉल्ट जर फिट असतील तर डायरेक्ट प्लेइंग 11मध्ये येतील. त्यानंतर विराट कोहली, त्यानंतर देवदत्त पडिक्कल ह्या टुर्नामेंटमधनं बाहेर गेलेले आहेत इंजुरीमुळे, आणि त्यांच्या जागी मयंक अगरवाल आर सी बीला जॉईन झालेले आहेत. सो ही एक मोठी अपडेट आहे. सो उद्या ह्यांच्या जागी डायरेक्टली मयंक अगरवाल खेळताना दिसू शकतात. समजा आर सी बीला मयंक अगरवालला डायरेक्टली याच मॅचमध्ये खेळवायचं नसेल तर मग कृणाल पांड्या बॅटिंग करण्यासाठी वरती येऊ शकतात, कारण की ते सुद्धा लेफ्टीज आहे. देवदत्त पडिक्कलसुद्धा लेफ्टीज होते आणि कृणाल पांड्या अप द ऑर्डरला, अबाव द ऑर्डरला चांगली बॅटिंग करतात. सो त्यामुळे कृणाल पांड्याचा चान्स आहे उद्या वरती येण्याचा. जितेश शर्मा, रोमारिओ, शेफर्ड, टीम डेव्हिड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, हेझलवूड जर फिट असेल हेझलवूड खेळतील किंवा लुंगी एनगिडी परत एकदा खेळतील, आणि यश दयाल. इम्पॅक्ट प्लेयर असतील सुयश शर्मा. सो आता आपण प्रत्येक टीमच्या प्लेअरचे इंडिव्हिज्युअल स्टॅट्स जाणून घेऊया. एडन मार्क्रम रिसेंटमध्ये 13-9, 52 रन आणि 2 विकेट घेतल्या, 66 रन आणि 1 विकेट घेतली, 6 रन. आता उद्या आर सी बी विरुद्ध बॉलिंग करण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. आर सी बी विरुद्ध 7 रन, 37 रन, 18, 21, 20. वेन्नीमध्ये 6 इनिंग, 197 रन, 3 विकेट. मिचेल मार्श 0, 34, 45, 4, 30. आर सी बी विरुद्ध 26 रन, 14 रन, 25 रन. हे विकेट्स मी ना का नाही मोजत आहे, कारण की आता हे बॉलिंग टाकत नाही, सो विकेट्सचा काय मतलब राहत नाही. वेन्यू 5 इनिंग, 135 रन. त्यानंतर निकोलस पुरॉन रिसेंटमध्ये 6, 27, 9, 11, 9. आर सी बीच्या अगेन्स्ट 40, 9, 62, 19, 3. वेन्यूवरती 19 इनिंग, 351 रन. रिषभ पंत 18, 4, 0, 3, 63. आर सी बीच्या अगेन्स्ट 34, 10, 58, 8, 37. वेन्यूवरती 6 इनिंग, 129 रन्स. आयुष बदोनी गेल्या सामन्यात चांगली खेळी गेलेली होती, 74 रनशी. त्याच्या आधी 35, 36, 50, 22. आर सी बीच्या अगेन्स्ट 0, 4, 30, 13. वेन्यूवरती 16 इनिंग, 373 रन्स. डेव्हिड मिलर जास्त काही खास फॉर्ममध्ये नाही आहेत. आर सी बी विरुद्ध पण 30, 26, 6, 34, 39. वेन्यूवरती 6 इनिंग, 73 रन्स आहेत. अब्दुल समद लास्टच्या सामन्यात चांगली खेळी आलेली होती, 45 रनची. त्याच्या आधी 2, 2, 30, 6. आर सी बी विरुद्ध 10, 37, 1, 0, 0. वेन्यूवरती 6 इनिंग, 71 रन्स. प्रिन्स यादव 1 विकेट, 1 विकेट, 0 विकेट, 0 विकेट, 1 विकेट. आर सी बीच्या अगेन्स्ट खेळले नाही आहेत. वेन्यूवरती 1 इनिंग, 0 विकेट. मयंक यादव 0 विकेट, 1 विकेट, 2 विकेट, 1 विकेट, 1 विकेट. आर सी बीच्या अगेन्स्ट 3 विकेट, वेन्यूवरती 3 इनिंग, 4 विकेट. रवी बिश्नोई 1 विकेट, 0 विकेट, 0 विकेट, 2 विकेट, 2 विकेट. आर सी बीच्या अगेन्स्ट 0, 2, 0, 1, 0. वेन्यूमध्ये 18 इनिंग्स, 19 विकेट्स आहे. सो पुढचा सामना नक्कीच खेळायला पाहिजे यांनी.
आवेश खान रिसेंटमध्ये 0 विकेट 2 विकेट 0 विकेट 3 विकेट 1 विकेट. आर सी बीच्या अगेन्स्ट 3 विकेट, त्यानंतर जास्त काही खास त्याच्या आधी प्रभावित केलेला नव्हता. वेन्यूवरती 9 इनिंग्स 3 विकेट्स. दिग्विजय सिंग 2 विकेट 1 विकेट 0-0-1. आर सी बी विरुद्ध खेळले नाहीत. वेन्यूवरती 5 इनिंग 5 विकेट्स. आता आपण जाऊया आर सी बीच्या प्लेइंग 11वरती. ओपन करतील विराट कोहली. लास्टच्या 4 मॅचेसमध्ये 4 हाफ सेंचुरीज, त्याच्या आधी 1 रन. एल एस जी विरुद्ध 22, 31, 61, 25-0. वेन्यूवरती 1 इनिंग 21 रन. फिल सॉल्ट जर खेळले, उद्या जर फिट असतील तर डायरेक्ट प्लेइंग 11मध्ये येतील. 26, 1, 4, 65-37. एल एच जीच्या अगेन्स्ट 1 इनिंग 32 रन. वेन्यूवरती 1 इनिंग 32 रन्स. त्यानंतर जर फिट नसतील फिल सॉल्ट तर खेळतील जेकॉब बेथल. गेल्या सामन्यात हाफ सेंचुरी, त्याच्या आधी 12 रन. वेन्यूवरती आणि एल एस जी विरुद्ध नाही खेळले. रजत पाटीदार कर्णधार आहेत. पुढची मॅच देवदत्त पडिक्कल नाही खेळत आहेत. सो रजत पाटीदारचा रोल मोठा झालेला आहे. कदाचित 1 डाऊन पण येऊ शकतात. कृणाल पांड्याला वरती न पाठवता 1 डाऊन येऊ शकतात. सो जास्त वेळ खेळायचा चान्स भेटेल. 11, 6, 1, 12, 23. एल एस जी विरुद्ध 29, 112. वेन्यूवरती अजून खेळलेले नाही आहेत. त्यानंतर रोमारिओ शेफर्ड 53 रन 0 विकेट 0 विकेट 1 विकेट 7 रन 0 विकेट 2 रन. एल एस जी विरुद्ध 1 रन 8 रन आणि 2 विकेट. वेन्यूवरती 1 इनिंग 0 रन. जितेश शर्मा जास्त काही चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहेत. तुम्ही स्मॉल लीगमध्ये ह्यांना इग्नोर करू शकता. कृणाल पांड्या इम्पॉर्टंट पीक आहे उद्याच्या मॅचमध्ये जर वरती बॅटिंगला आले तर. करंट 1 विकेट 73 रन्स केले, 1 विकेट घेतली 2-2-0. एल एस जी विरुद्ध नाही खेळलेत कारण एल एस जीकडूनच खेळायचे गेली 2 वर्ष. सो पहिल्यांदा स्वतःच्या होम टीम विरुद्ध खेळणार आहेत. इम्पॉर्टंट प्लेअर आहेत उद्याच्या मॅचमध्ये. वेन्यूवरती 13 इनिंग 222 रन 11 विकेट. टीम डेव्हिड 2 रन 19 रन 23, 50, 37. एल एस जीच्या अगेन्स्ट 35, 13, 32. वेन्यूवरती 2 इनिंग 67 रन्स. भुवनेश्वर कुमार रिसेंटमध्ये 0-3-1-0-2. एल एस जीच्या अगेन्स्ट 2-0-1-0. वेन्यूवरती 1 इनिंग 1 विकेट. जॉश हेझलवूड जर फिट असतील तर उद्याची मॅच नक्की खेळतील. 2 विकेट 4 विकेट 0 विकेट 3 विकेट 1 विकेट 0 विकेट. एल एस जी विरुद्ध 2, 3, 4 विकेट. वेन्यूवरती 1 इनिंग 2 विकेट्स आहेत त्यांच्या नावावरती. यश दयाल प्रत्येक सामन्यात गेल्या 3 1 विकेट, त्याच्या आधी 2 विकेटलेस. एल एस जी विरुद्ध 1 विकेट 2 विकेट. वेन्यूवरती खेळले नाहीत. सुयश शर्मा गेल्या 5 सामन्यात 4 सामने विकेटलेस, एका सामन्यात 2 विकेट. एल एस जी विरुद्ध 0 विकेट. वेन्यूवरती खेळलेले अजून नाही आहेत. सो आता आपण बघूया प्लेयर मॅचअप्स. सो प्लेयर मॅचअप्समध्ये पहिलं नाव आहे मार्क्रमचं. मार्क्रमला तास दिलेला आहे रोमारिओ शेफर्डने. 4 वेळा आउट केलेला आहे, केवळ 15चा ॲव्हरेज आहे. कृणाल पांड्याने 3दा आउट केलं, 1चा ॲव्हरेज आहे. आणि यश दयालने 1दा आउट केलं, 18चा ॲव्हरेज. कृणाल पांड्या इथे इम्पॉर्टंट आहेत. टीम डेव्हिडला रवी बिष्णोईने 2दा आउट केलं, केवळ 10चा ॲव्हरेज आहे. स्वतः आपण बघूया फॅन्टसी 11ची टीम. पण लक्षात घ्या ही आपली फायनल टीम नाही. फायनल टीम तुम्हाला टेलिग्रामवरती टॉस नंतर भेटेल. त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी टेलिग्राम लिंक आहे तिकडून जॉईन व्हा. टेलिग्रामवरती आपण तुम्हाला टॉस नंतर टीम देऊ. सध्या टीममध्ये मी घेतलं आहे कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार निकोलस पुरान, फिल सॉल्ट, रिषभ पंत, मिचेल मार्श, पट्टीदार, बदोनी, मार्क्रम, कृणाल पांड्या, हेझलवूड आणि आवेश खान. तुम्ही या ठिकाणी रिषभ पंतच्या जागी एखादा एक्स्ट्रा बॉलर या ठिकाणी ॲड करू शकता. मी सध्या टीममध्ये ठेवलं आहे, पण मी जसं बोललो टॉस नंतर मी टीम चेंज करू शकतो, जी तुम्हाला भेटेल आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तिकडून तुम्ही ते नक्की जॉईन करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, आपल्या चॅनल नक्की